विधानसभा अध्यक्ष द्वारा दिए गए फैसले पर विपक्ष ने आपत्ति जताई है। विधानसभा के नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने भी आपत्ति जताते हुए कहा कि विधानसभा अध्यक्ष का फैसला अंतिम नहीं है। उद्धव ठाकरे गुट को सुप्रीम कोर्ट से न्याय जरूर मिलेगा। साथ ही उन्होंने मिलिंद देवड़ा के शिंदे गुट में शामिल होने पर भी अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि मुझे नहीं पता कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे क्या निर्णय लेंगे, लेकिन इतना तो तय है कि महायुति में शामिल घटक दलों की स्थिति भविष्य में गुलामों जैसी होगी। अध्यक्ष नार्वेकरांनी दिलेला निर्णय हा अंतिम नाही आणि दिलेला निर्णय अयोग्य आहे अनेक विधिज्ञांचं मत आहे। त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन त्यांनी तो निर्णय दिलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाने जो व्हीप ची निवड अवैध ठरवली त्यालाच त्यांनी व्हीप म्हणून मान्यता दिली। असे अनेक निर्णय आहेत। त्या निर्णयामधल्या अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये संविधानाला धरून कायद्याला धरून तो निर्णय नाही, हे अनेक ज्येष्ठ विधिज्ञांचं मत आहे। हे आमचं मत नाही। त्यामुळे त्यांच्या निर्णयाला विरोध दर्शवणारी जर भूमिका उद्धवजींनी घेतली असेल तर ती योग्य आहे। सगळे एम्बिशियस लोक आहेत। हाय एम्बिशनवाल्या लोकांचा सत्तेसाठी ज्यांची भूमिका सर्वोच्च आहे, जनतेच्या सेवेपेक्षा सत्तेला महत्त्व देणारी ज्यावेळेस मंडळी एकत्र येतात त्यावेळेस सत्तेला सलाम करणारी माणसं स्थिर राहू शकत नाही। आणि आता महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये सहभागी झालेली जी मंडळी आहे ही जनतेच्या सेवेसाठी नाही तर या राज्यातील एकूण राजकीय जी स्थिती होती किंवा राजकारणाची संदर्भातला जे एक सन्मान होता, मान होता, तो या पक्षफोडीनंतर पक्ष फुटून गेलेल्यांच्या संदर्भात तो राहिलेला नाही। जनसामान्यामध्ये राजकारणाच्या संदर्भात अत्यंत वाईट मेसेज गेलेला आहे। अत्यंत घृणास्पद लोक आमच्याकडे बघतात। यावरूनच यांची एकूण स्थिती कशी होऊ शकेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये आपसामध्ये जे काही लाथाड्या यांच्या सुरू आहेत याचा नक्की फायदा महाविकास आघाडीला होईल।